झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातल्या वाघोलीजवळ इमारतीचा स्लॅब कोसळलाय। ढिगाऱ्याखाली अडकून 11 पेक्षा जास्त कामगार ठार झाल्याची बातमी आतापर्यंत येते आहे। ढिगाऱ्याखाली आणखी काही कामगार अडकल्याची शक्यता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। आयुर्वेद कॉलेजचं बांधकाम सुरू असताना ही घटना घडली आहे। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, आतापर्यंत 10 ते 11 लोक ठार झाल्याची बातमी येते आहे। सध्या या क्षणी काय नवीन माहिती मिळते आहे? अमोल, जसं आपण आता सांगितलं की पुण्यामध्ये वाघोलीमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। वाघोलीमध्ये भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट आयुर्वेद महाविद्यालय आहे आणि त्या ठिकाणी दुपारी 2:30च्या दरम्यान ही इमारत कोसळली। आता जी माहिती आहे त्यानुसार एकूण 12 लोकांचा मृत्यू या दुर्घटनेमध्ये झाला आहे। 12 मृतदेह त्या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि एक जो आहे व्यक्ती तो जखमी आहे। त्याच्यावरती पुण्यातल्या तिथे रक्षक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। आणि जसं आता म्हटलं की प्रामुख्याने हे जे कामगार मृत्यू ज्यांचा झालाय ते कामगार होते, पर राज्यात होते। बहुतांश लोक ओरिसा आणि कर्नाटकातले असल्याची माहिती मिळते आणि काम सुरू असतानाच म्हणजे 4थ्या मजल्यावरती मधल्या जो भाग आहे त्या ठिकाणी स्लॅब टाकला जात असतानाच तो स्लॅब कोसळला आणि या स्लॅब खाली हे 12 लोक गाडले गेले होते आणि त्यांचा या ठिकाणी दुर्दैव झालेला आहे। अगदी नक्की धन्यवाद अरुण तूर्त या माहितीबद्दल। अत्यंत दुर्दैवी घटना पुण्यातील वाघोलीजवळ ही घटना घडलेली आहे। स्लॅब कोसळलेला आहे आणि या ठिकाणच्या मृतांची संख्या आता 12 वर गेलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।